प्रेस आहे हो. जळगावमध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबतचा वाद सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरलाय. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून त्यामध्ये मंत्री महाजन संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय. जळगावमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात नुकताच अत्याधुनिक सिंथेटिक ट्रॅक तयार करण्यात आला. याच ट्रॅकवर पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दररोज मोठ्या संख्येनं विद्यार्थी येत असतात. मात्र या क्रीडा संकुलाचं प्रवेश शुल्क अचानक 150 रुपयांवरून थेट 600 रुपये करण्यात आल्यानं विद्यार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शुल्क कमी करून ते 300 रुपये करण्यात यावं अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना निवेदनही दिलं. मात्र कोणताही निर्णय न झाल्यानं अखेर विद्यार्थ्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. यानंतर आंदोलक विद्यार्थ्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली. आंदोलनाची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन कार्यालयाबाहेर आले. सुरुवातीला त्यांनी 3 ते 4 प्रतिनिधींना चर्चेसाठी कार्यालयात येण्याचं आवाहन केलं. मात्र विद्यार्थ्यांनी कार्यालयात जाण्यास नकार देत चर्चा रस्त्यावरच करण्याची भूमिका घेतली. याच वेळी मंत्री गिरीश महाजन संतप्त झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलनाची पद्धत चुकीची असल्याचं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना खडेबोल सुनावले. रास्ता रोको करून प्रश्न सुटत नाहीत, गुन्हा दाखल झाला तर भविष्यात पोलीस भरतीमध्ये अडचण निर्माण होईल असा स्पष्ट इशारा मंत्री महाजन यांनी आंदोलक विद्यार्थ्यांना दिला. यावरून विद्यार्थ्यांमध्येही काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. त्यामुळे घटनास्थळी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल व्हायला सुरुवात झाली. मंत्री गिरीश महाजन यांच्या भूमिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसतायत. प्रेस आहे हो. मला माहिती आता विद्यार्थ्यांच्या शुल्क कमी करण्याच्या मागणीवर प्रशासन काय निर्णय घेणार आणि या आंदोलनावर पुढे काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.